जिल्हा परिषद आंबळे जिल्हा परिषद शाळा आंबळे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सौभाग्यवती जयश्री धनंजय जगताप मॅडम यांना विनंती आहे आपण अगदी थोडक्या वेळामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर यांच्यातर्फे आज आदर्श शिक्षक हा पुरस्कार देण्यात येत आहे. प्रथमतः आचार्य अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, म्हणजे त्यांचे टोपण नाव आहे केशव कुमार. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 साली. वडिलांचे नाव केशव विनायक अत्रे, आई अन्नपूर्णाबाई केशव अत्रे. कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट व शिक्षण. तसेच त्यांनी अनेक साहित्य प्रकार लिहिले. एक कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्रलेखन व वृत्तपत्र. प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे डॉक्टर लागू, झेंडूची फुले, खरेचे पाणी हे त्यांचं आत्मचरित्र. अशा महान व्यक्तीच्या नावाने आज या ठिकाणी मला पुरस्कार दिला जात आहे. खरं तर मी माझं भाग्य समजते की आचार्य अत्रेंसारख्या नावाने जर आपल्याला गौरवलं गेलं तर आपलं खरंच भाग्य उजळलं असं मी या ठिकाणी म्हणतो. मी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी काम केलं. प्रथमतः माझी नेमणूक दौंड तालुक्यातील तांबेवाडी या ठिकाणी झाली. तिथे 5 वर्ष सेवा करण्यात आली आणि नंतर विजयदादा खोते यांच्या गावातच म्हणजे पिसर्वे या ठिकाणी माझी 12 वर्ष सर्व्हिस मी केली. या ठिकाणी काम करत असताना मला विजयदादांचा खरा अनुभव असा आला की त्यांचं की प्रत्येक वेळी म्हणायचं की मराठी हे आपल्या मुलांना आलंच पाहिजे, परंतु इंग्रजी या विषयावर त्यांचं प्रभुत्व आलं पाहिजे असा त्यांचा ठाम निर्णय असायचा. त्यामुळे प्रत्येक 5-6 महिन्यांनी त्यांच्या आमच्या मराठी शाळेला व्हिजिट असायची. मुलांना इंग्रजी किती येतंय आणि ते शाबासकीचं कौतुकाची थाप आम्हाला देऊन जायचे. खरंच मॅडम तुमच्या मुलांना इंग्रजी चांगले येते, पण त्यापेक्षा एका पायरीपेक्षा दुसरी पायरी अजून आली तर अजून उत्तम होईल यासाठी मी काहीतरी प्रयत्न करेन. आणि ते दर रविवारी आमच्या मराठी शाळेमध्ये हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक बोलून त्या ठिकाणी क्लास ते चालू ठेवायचे. असं मला हा दादांचा अनुभव आलेला आहे. आणि दादा नेहमी म्हणायचे की आमच्या पिसर्वे गावातील जे विद्यार्थी आहेत ते खरंच बुद्धिमान आहे आणि मला तो खरंच अनुभव आलेला आहे. मी इतर ठिकाणी सुद्धा काम पाहिलं केलं, त्या ठिकाणी मला पिसर्वे सारखे एवढे हुशार विद्यार्थी तरी आढळले नाही. त्या ठिकाणी माझी इयत्ता 17-18 सालची जी बॅच होती त्या इयत्तेला 4थी इयत्तेला माझ्याकडे 48 विद्यार्थी होते. 48चे 48 विद्यार्थी 100% प्रगत होते. इंग्रजी, मराठी, गणित कुठलाही विषय असू द्या. त्यावेळेस पांडुरंग आपले मेमाने साहेबांनी म्हणजे तालुका मॉडेल स्कूल म्हणून तो वर्ग त्यावेळी माझा घोषित केला होता आणि त्या घोषित वर्गावर मला जिल्ह्याचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आम्ही दोघं नवरा बायको सुद्धा जिल्ह्याच्या पुरस्काराचे दोघे मानकरी तालुक्यामधूनच आहे. त्यानंतर मला आंबळे या ठिकाणी माझी बदली झाली. आंबळे ठिकाणी जे सार्थक वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये अनाथांची मुलं ज्यांना आई वडील किंवा नातेवाईक अशी मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्या मुलांना शिकवण्याचं भाग्य मला मिळालं. हे खरं मी माझं नशीब समजते. कारण एरवी आपल्या सर्वसाधारण मुलं शिकतच असतात, पण गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याची जी संधी मिळते ती खरं मी माझं भाग्य समजते. आणि नालंदा ऑर्गनायझर जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मला आंबळे या ठिकाणी असताना मिळालेला आहे. तर त्या संस्थेने पूर्ण तालुक्यामध्ये गावागावात जाऊन सर्वे केला होता शिक्षणाविषयी की राज्यस्तरीय पुरस्काराची निवड करण्यासाठी. तर आंबळे या गावात गेले असताना त्यांनी मुलांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. गणित सोडवायचे, प्रत्येक मूल त्या परीक्षेमध्ये उतरलं आणि मग मला त्यांचा फोन आला की मॅडम तुमच्या आंबळे गावातील विद्यार्थी इतकी हुशार आहे की त्यांना कुठलाही प्रश्न विचारते त्याचं लगेच उत्तर देते, त्यामुळे आम्ही तुमची राज्यस्तरीयसाठी पुरस्कारासाठी निवड करतो. आणि मला हा राज्यस्तरीय नालंदा ऑर्गनायझेशनचा पुरस्कार मिळाला. तसेच मला सावित्रीबाई फुले खानवडी यांचाही पुरस्कार मिळाला आहे. डेक्कन मर्चंट बँक असे मला 13 पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. ही माझ्या कामाची पावती आहे आणि ह्या कामाची पावती पाहूनच मला आज आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान या संस्थेने पुरस्कारासाठी माझी निवड केली असावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.